लेकीला भेटून येतो असं सांगून घरातून निघाले ते कधीही परत न येण्यासाठीच. घरातून निघाले पण लेकीच्या घरी पोहोचण्यापूर्वीच बापाचा मृत्यू झाला. तिकडे लेक बाबा येतील म्हणून दाराकडे डोळे लावून बसली होती, पण आले ते वडिलांच्या मृत्यूची बातमी. वाटेक एका भरधाव वाहनानं त्यांना धडक दिली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर बाबांची अखेरची भेटही होऊ न शकल्यानं लेकीनं सुन्न करणारा आक्रोश केला. या घटनेनं कुटुंबालाही मोठा धक्का बसलाय. तर ज्या वाहन चालकानं या व्यक्तीच्या दुचाकीला धडक दिली तो सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. मंगळवेढा ब्रह्मपुरी या राष्ट्रीय महामार्गावर शनिवार 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. या घडलेल्या भीषण अपघातात 60 वर्ष बब्रुवाहन यशवंत सोनवणे राहणार ब्रह्मपुरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. लेकीला भेटण्यासाठी घरातून निघालेल्या बब्रुवाहन सोनवणे यांचा लेकीच्या घरी जाण्याचा हा प्रवास अखेरचा ठरला. पाठीमागून आलेल्या कारनं दिलेल्या भरधाव धडकेत त्यांच्या मोटरसायकलचा चेंदामेंदा झाला आणि त्यातच त्यांचा जागेवर मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद किशोर सोनवणे यांनी दिली असून दिवंगत बब्रुवाहन सोनवणे हे MH13DK 3211 या दुचाकीवरून मंगळवेढ्याकडे जात होते. यावेळी इंडियन पेट्रोल पंपाजवळील पाटील वस्ती परिसरात ते पोहोचताच केऑन 48 M4205 या कारच्या चालकानं भरधाव वेगात येत मागून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर तो कार चालक थांबून मदत करणं तर दूरच घटनास्थळावरून थेट पसार झाला. ही धडक इतकी जबरदस्त होती की सोनवणे यांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. अपघातानंतर गाडीचा चेंदामेंदा झाला तर सोनवणे यांना रस्त्यावर पडलेला पाहून आसपासचे लोक धावत आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथं डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे ब्रह्मपुरी परिसरात हळहळ व्यक्त होतीये. या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.